Welcome students, I am Sri Khandweje from SHGM College, Junior College Chemistry Department. Today we will discuss about very important principle called as Le-Chatelier's principle and factors affecting or altering the composition of equilibrium. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज इक्विलिब्रियम? तर ज्या स्टेजला रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाहीत त्या स्टेजला आपण इक्विलिब्रियम म्हटलं. नाव लेट अस सी द स्टेटमेंट ऑफ Le-Chatelier principle. When a system at equilibrium is subjected to change in any of the factors such as concentration, pressure, volume and temperature, then system itself shifts in such a direction so as to nullify or cancel the change made. याचा अर्थ असा आहे, कोणत्याही प्रकारचं सिस्टम किंवा रिॲक्शन इक्विलिब्रियमला ज्यावेळी कोणत्याही फॅक्टरमध्ये कॉन्सन्ट्रेशन असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम, टेम्परेचर, कोणत्याही एका फॅक्टरमध्ये कंडिशनमध्ये आपण जर बदल केला तर सिस्टीम स्वतः अशा पद्धतीने डावीकडं किंवा उजवीकडं टू द लेफ्ट साईड ऑर टू द राईट साईड शिफ्ट होते की आपण जो घडवून आणलेला बदल आहे कशामध्ये, कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरमध्ये, तो पूर्णपणे नलिफाय किंवा कॅन्सल करण्याचा प्रयत्न करते. नाव सी विच फॅक्टर्स दे कॅन अफेक्ट द कंपोजिशन ऑफ इक्विलिब्रियम. तर पहिला आपण फॅक्टर एक्सप्लेन करूया. चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कन्सिडर फॉर एक्झाम्पल N2 gaseous plus thrice of H2 gaseous gives twice of NH3 gaseous with evolution of heat. म्हणजे ही रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन प्रोसीड होताना पहा, डावीकडं एक N2 मॉलिक्यूल आणि 3 H2 म्हणजे डावीकडे 4 मॉलिक्यूल, त्यापासून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ NH3 मिळतात. याचा अर्थ ही रिॲक्शन प्रोसीड होताना डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स होते अँड द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. हीट इव्हॉल्ड होते. This reaction takes place in presence of catalyst iron with molybdenum. आता इक्विलिब्रियमला QC म्हणजे रिॲक्शन कोशंट हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KCच्या बरोबर असतो. त्यासाठी एक्सप्रेशन आहे पहा, दॅट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 raised to 2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 into concentration of H2 cube. The point number 1 for this equilibrium or react equation, stage 1 है, system is at equilibrium. Second point, if equilibrium is disturbed by making QC less than KC by adding H2, म्हणजे आपण हायड्रोजनचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय होतं पहा, ॲडेड H2 इज यूज्ड अँड कन्व्हर्टेड टू मोर NH3. म्हणजे आपण जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर सिस्टीम अशा बाजूला झुकते राईटकडं, ज्यावेळी त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं. फोर्थ पॉईंट, सिस्टीम रेस्पॉन्ड्स टू रिस्टोर इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे सिस्टीम पुन्हा नवीन इक्विलिब्रियम पोझिशनला येण्याचा प्रयत्न करते. अकॉर्डिंग टू Le-Chatelier principle, addition of H2 or N2 is reduced by shifting the equilibrium from left to the right so that added H2 or N2 is consumed. म्हणजे H2 आणि N2 चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं, खर्ची पडतं. फॉरवर्ड रिॲक्शन occurs to large extent than reverse reaction until the new equilibrium is established. The second factor that can alter the composition of equilibrium is effect of pressure. आपण एक रिॲक्शन एक्झाम्पल म्हणून घेऊया. N2O4 gaseous gives twice of NO2 gaseous. The effect of change of pressure on the gaseous reaction can be explained by observing the change in color intensity. Forward reaction takes place with increase of number of molecules. N2O4 पासून आपल्याला 2 molecules of NO2 मिळतं, म्हणजे increase in number of moles. Hence favorable at low pressure.
प्रेशर कमी असेल तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रॉडक्ट साईडला वाढतात, व्हाईल रिव्हर्स रिॲक्शन टेक्स प्लेस विथ डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स, हेन्स फेवरेबल ॲट हाय प्रेशर. Consider another example. H2 gaseous plus I2 gaseous gives twice of H. As there is same number of molecules on both sides, डावीकडं आणि उजवीकडं सेम नंबर ऑफ मोलिक्यूल असल्यामुळं देर इज नो चेंज ऑफ प्रेशर. चेंज ऑफ प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमवर या रिॲक्शनसाठी कोणताही परिणाम होत नाही. Third point, effect of temperature. Consider equilibrium reaction, that is PCl5 gaseous gives PCl3 gaseous plus Cl2 gaseous with evolution of 92.5 kilojoules per mole. Forward reaction is exothermic and reverse reaction is endothermic. Endothermic reaction consumes heat energy, hence equilibrium shifts in the reverse direction to use up the added heat energy. According to Le-Chatelier's principle, increase in temperature shifts the equilibrium to the left. म्हणजे एंडोथर्मिक, याचा अर्थ एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आर फेवरेबल ॲट लो टेम्परेचर. Therefore, the concentration of product decreases and concentration of reactant increases. Value of Kc decreases as the temperature is increased. टेम्परेचर वाढलं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc ची व्हॅल्यू डिक्रीज होते. Kc इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3OH गॅसियस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO into concentration of H2 raised to 2. And the last factor, that is D, effect of catalyst. Rate of chemical reaction increases with use of catalyst. Catalyst आपण जर यूज केला की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वाढतो. फॉर एक्झाम्पल, फॉर द रिॲक्शन ॲसिटिक ॲसिड प्लस एथेनॉल गिव्स एथाइल ॲसिटेट प्लस H2O. Without catalyst, the reaction would take many days to reach the equilibrium. कॅटॅलिस्ट जर आपण वापरलं नाही तर आपल्याला बराच काळ इक्विलिब्रियम स्टेजला जाण्यासाठी लागतो. यूज ऑफ कॅटॅलिस्ट रेड्युसेस द टाईम टू फ्यू आवर्स. कॅटॅलिस्ट यूज केला की तीच रिॲक्शन अगदी कमी वेळेत होते. कॅटॅलिस्ट डज नॉट अफेक्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K अँड इक्विलिब्रियम कंपोजिशन ऑफ द रिॲक्शन मिक्सचर. कॅटॅलिस्टचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kच्या व्हॅल्यूवर किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवर आणि इक्विलिब्रियम कंपोजिशनवर कुठलाही परिणाम होत नाही. नाउ टुडे वी विल स्टॉप हिअर. ओके.